नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रीतीज किचनमध्ये। आज मी मस्तपैकी उपवासाची इडली बनवली आहे। अतिशय सुंदर होते, खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक आहे। लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप छान होते, एकदम मस्त फुलते ही इडली। तुम्ही उपवासाला किंवा उपवास नसताना सुद्धा करून खाऊ शकता, इतकी छान होते। तर आपण आता सुरू करूया याची कृती। मी इथे 1.5 वाटी भगर घेतली आहे, आपली नेहमीची भगर। अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे, अर्धी वाटी दही, थोडंसं मीठ चवीपुरतं, साखर, तेल, एक इनोचा पाऊच आणि आपल्याला लागेल तशी हिरवी मिरची आणि आलं आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये, जसं आपण तिखट खातो त्याप्रमाणे। सगळ्यात आधी भगर व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बरेच वेळा भगरीमध्ये सुद्धा कचरा असतो, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत घालायची। कमीत कमी भगर 1.5 तास ते 2 तास भिजली पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त भिजली तरी काही फरक पडत नाही, पण कमीत कमी 2 तास तरी भिजत घालायची। आता एका कढईमध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे आणि आपल्याला जो साबुदाणा आहे, आपला अर्धी वाटी साबुदाणा, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एकदम मंद आचेवर सतत परतत राहायचं आहे, करपू द्यायचा नाही, कारण बरेच वेळा काय होतं, गॅस मोठा केला की साबुदाणा लागून जातो खाली, थोडासा काळपट होतो आणि मग इडलीला त्याचा वास लागतो करपलेला आणि ते अजिबात चांगलं लागत नाही। त्याच्यामुळे सतत परतत राहायचा। एक 10 ते 15 मिनटं लागतात, पण साबुदाणा खूप छान फुलतो हा, मस्तपैकी मोठा होतो, हलका होतो आहे। बघा मी तुम्हाला दाखवते, बघा किती छान मोठा झालेला आहे, एकदम टरटर फुगून येतो आहे आणि सतत परतत राहायचा, छान हलका होऊ द्यायचा आणि मगच गॅस बंद करायचा आहे। करपू द्यायचा नाही, खाली लागू द्यायचा नाही, छान असा पांढरा शुभ्र साबुदाणा आपला असला पाहिजे। आता भाजून झालेला आहे साबुदाणा, मी एका ताटामध्ये पसरवून ठेवते गार करायला। पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। खूप फाईन पावडर होत नाही याची, पण जेवढं शक्य आहे, तुम्ही जितकं शक्य बारीक करू शकता तेवढं बारीक करायचं। हे बघा मी बारीक करून घेतलं आहे, तुम्हाला दाखवते। थोडासा हाताला लागतो तो, पण एवढा चालतो, जास्तही फाईन पावडर त्याची होत नाही। आता याच मिक्सरच्या भांड्यात मग अशी भिजत घातलेली भगर घातली आहे, त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही आहे। कोरडी झाली आपली ती भगर पूर्ण की मग त्याच्यात घालायची आणि दही घातलेलं आहे अर्धी वाटी। दही थोडंसं आंबट असलं तरी चालेल, काही हरकत नाही। एक 2 ते 3 चमचे कच्चं शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि साखर घालायची आहे, दही किती आंबट आहे ते बघून। त्याच्यानंतर आलं आणि हिरवी मिरची घालायची आहे। जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घातली तरी चालेल, मग हिरवी इडली होते ती। मी कोथिंबीर घातली नाही आज। हे बघा असं दरदरीत झालेलं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे छान आपल्याला हे, आणि पाणी अजिबात घालायचं नाही। जसं आपण नेहमी इडलीला किंवा डोश्याला करतो तितपत सरसं घट्ट असावं ते। आणि मिक्सरच्या भांड्यात पण मी थोडंसं पाणी घालून, ते पाणी पण याच्यात घालून घेतलेलं आहे, मला थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून। आता याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे। मीठ तुम्ही टेस्ट करून बघा, जर कमी वाटलं तर थोडंसं मीठ पण घालू शकता। इनोचं एक पूर्ण पाऊच याच्यात घालायचं आहे आणि 2-3 चमचे पाणी घालायचं ते इनो ॲक्टिवेट होण्यासाठी। आता याच्या पुढची प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि लगेच आपल्याला इडली पात्रामध्ये साच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे मिश्रण, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। मी आधी तेल लावून घेतलेलं आहे ह्या साच्याला आणि एक डाव मिश्रण, छोटा डाव घेतला आहे, सगळ्या साच्यांमध्ये घालून घ्यायचं आणि इडलीच्या कुकरमध्ये ठेवलं आहे, खाली पाणी घातलेलं आहे। आपल्याला एवढ्या मिश्रणामध्ये 20 इडल्या आरामशीर होतात आणि छान होतात, त्या मोठ्या मोठ्या इडल्या होतात, छोट्या होत नाहीत। आता झाकण लावून एक 7 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, मीडियम गॅसवर ठेवायचं। त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवा तुम्ही, मी तांब्या ठेवलेला आहे भरलेला। हे बघा किती सुंदर इडली झालेली आहे, एकदम मस्त टम्म फुगली आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला ही डिमोल्ड करायची आहे, काढायची घाई करायची नाही, नाहीतर ती चिकटून बसू शकते। आता सुरीला मी थोडं तेल लावून घेतलं आहे आणि हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते, खाली अजिबात चिकटली नाही आहे, इतकी सुंदर झालेली आहे। बघा किती सॉफ्ट, अगदी कापसासारखी मऊसूत झाली, एकदम मस्त जाळी आली आहे। आता अशाच सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या पूर्ण गार झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर मस्तपैकी जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। थोडे हिरवे मिरचीचे तुकडे जर तुम्हाला वरून आवडत असतील तर ते पण घालू शकता
तेलाची तुपाची तुम्हाला जी आवडेल ती फोडणी द्या. चटणीबरोबर आमटीबरोबर कशाबरोबरही इडली खायला खूप छान लागते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.